जय चौधरी क्रिएटर या आपल्या चॅनल मध्ये सर्व प्रेक्षकांचे स्वागत आहे। 29 सप्टेंबर 2025 वार सोमवार, नवरात्रीचा 8वा दिवस आहे। ही माळ समर्पित आहे देवी महागौरी यांना। महा म्हणजे महान आणि गौरी म्हणजे शुभ्र कठोर तपश्चर्येनंतर त्यांचा रंग गोरा झाला म्हणून त्यांना हे नाव मिळाले। ही देवी पवित्रता, सौंदर्य आणि शांततेचे प्रतीक आहे। चला तर मित्रांनो, आपण जाणून घेऊया या आजच्या दिवशीचं देवीचं रूप, देवीचा पराक्रम, देवीची पूजा आणि विधी, देवीला दाखवला जाणारा नैवेद्य, कोणत्या प्रकारची माळ आज देवीला अर्पण केली जाते आणि आजचा विशेष रंग कोणता आहे जो महिला वर्गासाठी आकर्षणाचा भाग असतो आणि समाज प्रबोधन आपण केलेला आहे। चला तर मग आपण मित्रांनो सुरुवात करूया। आजच्या भागातील आजच्या कार्यक्रमातील पहिला भाग, देवीचे अलौकिक रूप। देवीचे अलौकिक रूप कसं आहे बघा, रौद्र आणि शक्तिशाली रूप आहे देवीचं। मला जाणून घेऊया रूप आणि रंग। बघा, शुभ्र आणि सुंदर आहे, त्याचं रूप जाणून घेऊया। रूप आणि रंग, महागौरी देवी शुभ्र अत्यंत गोऱ्या रंगाची, शांत आणि प्रसन्न दिसते। तिची वस्त्रे आणि अलंकार पांढऱ्या रंगाचे असतात। देवीचं वाहन आणि वस्त्र शस्त्रे बघा कोणकोणते आहेत, वाहन बघा आणि शस्त्र बघा। तिला 4 हात असून ती वृक्ष भागावर म्हणजे बैलावर विराजमान आहे। तिच्या हातात त्रिशूल, डमरू, अभय मुद्रा आणि वरमुद्रा असते। तिचे रूप सर्व पापे धुवून टाकणारी आहे। दुसरा भाग बघा, देवीने केलेला दैवी पराक्रम। म्हणजे कोणता केला देवीने पराक्रम? पापाचा नाश। तो कशा प्रकारे बघा, शुभ निशुंभ, शुंभ आणि निशुंभ युद्धात योगदान। देवीचं शुंभ आणि निशुंभ यांच्या राक्षसांच्या युद्धात योगदान आहे देवीचं। बघा, महागौरी देवीने शुंभ आणि निशुंभ या राक्षस विरोधींच्या युद्धात महत्वाची भूमिका निभावली। पुन्हा एकदा बघा मित्रांनो, महागौरी देवीने शुंभ आणि निशुंभ या राक्षसांच्या विरोधीच्या युद्धात महत्वाची भूमिका निभावली। त्या युद्धातले महत्व बघा, तिच्या कृपेने भक्तांचे सर्व प्रकारचे पाप धुवून जातात आणि त्यांना समृद्धी प्राप्त होते आणि तिची पूजा केल्याने जीवनात सुख, शांती आणि समृद्धी येते। मित्रांनो, तुम्हाला लक्षात आला असेल देवीचा पराक्रम। शुंभ आणि निशुंभ हे राक्षस होते, त्यांच्या युद्धामध्ये देवीने भूमिका बजावली होती। त्यातलं हे रूप आहे देवीचं। तिसरा भाग बघा, देवीची पूजा आणि विधी कशासाठी करायचं आहे आपण? देवीची पूजा आणि विधी, हा विधी कशासाठी करायचा आहे तर सुख समृद्धीसाठी। अभिषेक बघा, देवीला पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करावे। पंचामृत आणि गंगाजलाने अभिषेक करायचा देवीचा। अर्पण, देवीला काय अर्पण करायचं आहे बघा या दिवशी देवीला नारळ आणि कवडी अर्पण करणे अत्यंत शुभ मानले जाते। मंत्र बघा, कोणता मंत्र पूजे दरम्यान बोलायचा आहे? या देवी सर्व भूतेषु
महागौरी निरोपणे संस्थिता नमोस्तुते नमोस्तस्य नमो नमः या मंत्राचा जप केल्याने मनोकामना पूर्ण होतात. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं देवीची पूजा आणि मंत्र कोणता उच्चारायचा आहे. चौथा भाग बघा. देवीला दाखवला जाणारा नैवेद्य नारळाची बर्फी. नैवेद्य बघा, महागौरी देवीला नारळापासून बनवलेले पदार्थ विशेषतः नारळाची बर्फी किंवा खीर अर्पण करावी. त्याचे फळ बघा, यामुळे घरात सुख समृद्धी टिकून राहते. या नैवेद्यामुळे घरामध्ये सुख समृद्धी टिकून राहते. पाचवा भाग बघा, पहिल्या दिवसापासून 9व्या दिवसापर्यंत देवीला माळ अर्पण केली जाते. राची माळ बघा आणि त्याचे महत्व बघा. माळ आणि त्याचे महत्व. मोगऱ्यांची शुद्धता. मोगऱ्याच्या फुलाची माळ आहे मित्रांनो. बघा माळ बघा. आज देवीला मोगऱ्यांच्या फुलांची माळ अर्पण करावी. त्याचे महत्व बघा. मोगरा शांतता, शुद्धता आणि सौंदर्याचे प्रतीक आहे, जे महागौरी देवीच्या पवित्र रूपाची मिळणारे आहे. मित्रांनो, लक्षात आलं तुम्हाला इथपर्यंत? तर बघा, 6वा भाग बघा. आजचा विशेष रंग आणि महिलांमधील खास विषय असणारा, आकर्षक असणारा विषय. आजचा विशेष रंग बघा मित्रांनो, मोरपंखी हिरवा. पिकॉक ग्रीन. महिलांसाठी खास म्हणजे देवीला ज्या रंगाची आपण साडी अर्पण करतो त्याच रंगाची साडी नेसण्याचा व परिधान करण्याचा महिलांमध्ये एक ओढ असते, क्रेज असते. त्याच्यामध्ये बघा 2025 चा रंग, आजचा दिवस पिकॉक ग्रीन, मोरपंखी हिरवा या रंगासाठी समर्पित आहे. महिलांमधील आकर्षण आणि महत्व. मौलिकता आणि राजेशाही. हा रंग मौलिकता, व्यक्तिमत्व, समृद्धी आणि अध्यात्म दर्शवतो. हा खास रंग वेगळेपण आणि राजेशाही थाट दाखवतो किंवा दर्शवतो किंवा देतो. परिणाम बघा या रंगाचा. मोरपंखी हिरव्या रंगाची साडी परिधान केल्याने महिलांमध्ये आत्मविश्वास आणि सृजनशीलता वाढते. हा रंग इतरांबद्दल सहानुभूती आणि मनात नवीनता आणतो. मित्रांनो, तुम्हाला लक्षात आलं असेल साडीच्या रंगाविषयी आणि महत्वाविषयी. तर आपल्या आजच्या भागातील विशेष भाग समाजाचे प्रबोधन. त्यातला आपला आजचा विषय आहे महिलांचे आर्थिक स्वावलंबन आणि निर्णय प्रक्रियेतील सहभाग. खूप महत्वाचा विषय मित्रांनो, काळजीपूर्वक ऐका. आत्मविश्वासाने समृद्ध व्हा. महिलांनो, आत्मविश्वासाने समृद्ध व्हा. महागौरी देवी शुद्धता आणि संपन्नता दर्शवते. महिलांमध्ये ही संपन्नता आणण्यासाठी त्यांचे आर्थिक स्वावलंबन आणि कुटुंबाच्या निर्णय प्रक्रियेतील सहभाग महत्वाचा आहे. त्यातील आम्ही काही मुद्दे मांडले ते बघा. मुद्दा 1, आर्थिक स्वावलंबन. महिलांनी केवळ घर खर्चाची बचत न करता स्वतःचे पैसे कसे कमवायचे, गुंतवायचे आणि व्यवस्थापित करायचे हे शिकले पाहिजे. आर्थिक स्वातंत्र्य त्यांना सन्मानाने जगण्याचे सामर्थ्य देते. तर आम्ही एक उदाहरण ठेवलंय. तर बघा, उदाहरणार्थ बचत गटाच्या माध्यमातून महिलांनी सुरू केलेले लघु उद्योग किंवा शेअर बाजारातील गुंतवणूक हे आर्थिक
स्वावलंबनाचे उत्तम मार्ग आहेत. आमचा प्रयत्न आवडला असेल तर कृपया करून व्हिडिओला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट मात्र करायला विसरू नका. धन्यवाद.